फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं एक धमाकेदार व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज मी आलेले आहे सिद्धिविनायक मोटर्स मध्ये आणि आजचा व्हिडिओ आपला शूट होत आहे 4 व्हीलरचा। मित्रांनो, पाहून घ्या एकदा, आपल्या स्टॉक मध्ये भरपूर असा स्टॉक 20 ते 25 गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे। ह्या स्टॉक मध्ये मी देणार आहे तुम्हाला 2 इर्टिगा, 2 स्विफ्ट आहेत, परत i20, i10 ह्या अशा भरपूर स्टॉक मध्ये तुम्हाला मी गाड्या देणार आहे, लो बजेट पासून हाय बजेट पर्यंत। मित्रांनो, तर ह्या गाड्यांची सर्व डिटेल्स आणि माहिती आपल्याला देणार आहेत तिथले शॉपचे ओनर आदित्य सर। आदित्य सर, नमस्ते सर। नमस्कार। भरपूर दिवसांनी आपला शूट होत आहे सर आणि भरपूर स्टॉक ह्या वेळेला नवीन आणलेला आहे तुम्ही, तर ह्या स्टॉक मध्ये कोणकोणत्या गाड्या अवेलेबल असणार आहेत? आपल्याकडे या स्टॉक मध्ये आपण आता प्रीमियम गाड्या आणलेल्या आहेत, लो बजेट मध्ये आणलेल्या आहेत आणि सर्व डिमांडिंग मध्ये मारुती सुझुकी मध्ये आपण स्विफ्ट आणलेली, सेलेरिओ, वॅगनर या सर्व गाड्या अवेलेबल आहेत आपल्याकडे। तुम्ही सर्व गाड्यांचे डिटेल तुम्हाला मी पूर्ण सविस्तर मध्ये सांगतो। आपलं सिद्धिविनायक मोटर्स हे पिंपळे सौदागर मध्ये शिवार चौक मध्ये आहे। जर तुम्हाला ऍड्रेस शोधण्यात जर काही प्रॉब्लेम आला तर व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला त्याच्यावर लोकेशन मिळून जाईल। पिंपळे सौदागर हा एरिया सगळ्यांना माहिती, त्यामध्ये शिवार चौक हा सगळ्यात फेमस चौक आहे। तिथं तुम्ही आले की तुम्हाला लगेच ऍड्रेस मिळून जाईल आपला। ओके, आणि व्हॉट्सअपला वगैरे मेसेज करा, तुम्हाला लोकेशन भेटूनच जाईल। मित्रांनो, काही प्रॉब्लेम येणार नाही। तर आजच्या स्टॉकची जर माहिती घेणारच आहोत, त्याच्या अगोदर अजून एक क्वेश्चन आहे आपलं, तुमच्याकडे लोन फॅसिलिटी कशी आहे सर? आपल्याकडे 2011 पासून पुढच्या सर्व गाड्यांवर लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे। ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो। ओके, म्हणजे समजा इथून लातूर मधला असू द्या, कुठल्याही भागातला कस्टमर असू द्या, त्यांना त्या एरियामध्ये आपण लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देतो। ओके, आणि लोन साठी डॉक्युमेंट काय लागणार आहे तुम्हाला? लोन साठी आपल्याला मिनिमम डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट आणि ऍड्रेस प्रूफ आणि इन्कम प्रूफ, तेवढं दिलं तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल होऊन जाईल। आणि तुम्हाला लोन करून देण्यासाठी सिव्हिल किती पर्सेंटेज पाहिजे? सिव्हिल एक 600 प्लस असेल तर लोन लगेच 2 ते 3 दिवसामध्ये आपण करून देतो। चालेल। तर मित्रांनो, खूप चांगली तुम्हाला इथं फॅसिलिटी दिली जाणार आहे। आणि आजच्या स्टॉकची जी पहिली गाडी असणार आहे, सगळ्यांची आवडती आणि लाडकी गाडी, रेड कलर मध्ये स्विफ्ट MH14 पासिंग मध्ये असणार आहे। सर, डील काय राहणार आहे, डिटेल्स काय राहणार आहे? आपली ही स्विफ्ट VDI मॉडेल आहे, 2019 सेकंड ओनर गाडी आहे। ही गाडी फक्त 70,000 किलोमीटर चाललेली आहे। या गाडीची प्राइस आपण कोट करतोय 6,75,000 रुपये। त्यामध्ये आपण तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ। ₹1,00,000 लोन डाऊन पेमेंट केलं तर बाकीचं लोन करून देण्यात येईल। प्लस तुम्हाला या गाडीची कुशन इंटेरियर तुम्ही बघून घ्या, पूर्ण रेडी कंडिशन मध्ये गाडी आहे। गाडीला अलॉय व्हील टाकलेले आहेत, एकदम बेस्ट कंडिशन मध्ये गाडी आहे। ह्या गाडीला तुम्ही ₹1,00,000 डाऊन पेमेंट केलं तर तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही असू तुम्हाला तिथे लोन करून देणार आहे। ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार आहे। आणि जे डॉक्युमेंटची रक्कम सांगितलेली, गाडीची रक्कम सांगितलेली इन्क्लुडिंग इन्क्लुडिंग राहील सगळं। जर तुम्ही कॅश मध्ये केला तर तुम्हाला टोटल प्राइस मध्ये सांगितलेल्या मध्ये इन्क्लुडिंग राहील, थोडाफार मान सन्मान पण केला जाईल। जर लोन केलं तर लोन मध्ये हे थोडे डॉक्युमेंटचे चार्जेस ऍड होतात फक्त। चालेल। तर मित्रांनो, गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे, सगळ्यांना आवडणारा कलर, लेडीजला पण खूप आवडतो हा रेड कलर, आणि चांगल्या कंडिशन मध्ये तुम्हाला ही गाडी भेटून जाईल। रनिंग किती झाले सर ह्या गाडीचं? 70,000 किलोमीटर चालली। मित्रांनो, ही गाडी तुम्हाला सेकंड ओनर मध्ये भेटून जाईल। आदित्य सर, ह्या वेळेला इनोवा पण आणली तुम्ही 7 सीटर मध्ये, आणि ती पण डिझेल मध्ये आहे। डिझेल इनोवा आहे, 2012चं मॉडेल आहे। गाडी सेकंड ओनर आहे। गाडी 1,10,000 किलोमीटर चालली फक्त। या गाडीची प्राइस आपण ₹6,00,000 कोट करतोय। या गाडीवर पण एक 4-4.5 लाखापर्यंत लोन करून देणार। ओके, ओनर किती आहे? सेकंड ओनर गाडी। चालली किती आहे गाडी? 1,10,000 किलोमीटर चालली। 1,10,000 चाललेली आहे। जेन्युइन रनिंग आहे, काही प्रॉब्लेम नाही। ओके, काय हिस्ट्री वगैरे भेटून जाईल का? बिनधास्त शोरूमला तुम्ही कधी चौकशी करा, तुम्हाला सर्व गाड्यांची हिस्ट्री मिळून जाईल। आतून गाडी कशी आहे, टायर गाडी इंटेरियर तुम्ही बघून घ्या, पूर्ण कंडिशन मध्ये गाडी आहे। टायर कंडिशन पण बघून घ्या, 70 ते 80% टायर कंडिशन आहे। आणि आपली पासिंग बऱ्यापैकी गाड्या आपल्या सगळ्या पिंपरी चिंचवड आणि पुणे पासिंग मधल्याचे, त्यामुळे तुम्हाला गाडीच्या मेंटेनन्सच्या बाबतीत काळजी करायची काहीच गरज नाही। इनोवा तुम्हाला भेटून जाईल 7 सीटर मध्ये। मित्रांनो, नेक्स्ट आपल्याकडे हुंडाईची वेर्ना गाडी आहे, डिझेल व्हेरियंट आहे, फ्लुइड वेर्ना 2012ची सेकंड ओनर गाडी आहे। या गाडीची प्राइस आपण कोट करतोय ₹4,00,000। त्यामध्ये आपण प्राइस निगोशिएबल करून देऊ, आणि ह्या गाडीवर सुद्धा 3 लाखापर्यंत लोन फॅसिलिटी मिळून जाईल। ओके, कोणत्या इयर पासून लोन करता तुम्ही? 2011 पासून पुढच्या सर्व गाड्यांवर लोन करून देण्यात येईल। 2012 मॉडेल। ओके, 2012चा मॉडेल आहे म्हटलं, त्याच्यावर पण तुम्हाला लोन होऊन जाईल। मित्रांनो, ओनर किती असणार? सेकंड ओनर आहे। चालली किती आहे गाडी? गाडी एक 85,000 चाललेली। ओके, चालेल। व्हाईट कलर मध्ये आहे वेर्ना। मित्रांनो, तर सर, इर्टिगा आणलेली आहे, एकदम मोस्ट डिमांडेड। तुमच्याकडे ह्या वेळेला इर्टिगा किती आहे सर? इर्टिगा आपल्याकडे 2 आहेत, एक डिझेल मध्ये एक आहे, पेट्रोल CNG मध्ये एक आहे। त्या दोन्ही गाड्यांचे डिटेल सांगतो। ही गाडी 2013ची
सिंगल ओनर गाडी आहे. गाडी एकदम वेल मेंटेन, टायर वगैरे नवीन आहेत गाडीचे. ओके. गाडी फुल्ली मेंटेन आहे. गाडीचं किलोमीटर फक्त 81,000 किलोमीटर चालली गाडी फक्त. या गाडीची प्राइस आपण कोट केली 6 लाख रुपये. त्यामुळे थोडंफार मान सन्मान केला जाईल आणि लोन करून देऊ आपण. ओके. डाऊन पेमेंट किती करावं या लागेल? गाडीला लागते 1.5 लाखापर्यंत डाऊन पेमेंट करावं लागेल. ओके. आतून गाडी कशी आहे? गाडी इंटेरियर पूर्ण बघून घ्या, पूर्ण क्लीन कंडिशन, नवीन सीट कव्हर वगैरे सगळे आहे. गाडीचं पूर्ण शोरूम रेकॉर्ड गाडी आहे. ओके. गाडीला कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज नाहीये. शोरूमला सगळ्या सर्व्हिसिंग झालेल्या आहे. टायर कंडिशन बघून घ्या पूर्ण. प्लस गाडीचा इन्शुरन्स पण फुल चालू आहे. त्यामुळे तुम्हाला लोन करताना इन्शुरन्स पण काढण्याचा एक्स्ट्रा चार्ज द्यायची गरज नाही पडणार. चालेल. आणि ह्या गाडीची हिस्ट्री पण मिळून जाईल, मिळून शोरूम जाईल. हिस्ट्री. तर मित्रांनो अजून एक तुम्हाला इर्टिगा देते MH12 पासिंग मध्ये. तर काय डील ठेवायचं? आपल्याकडे ही 2018चा मॉडेल आहे. सिंगल ओनर गाडी आहे. ग्रे कलर मध्ये कंपनी फिटेड CNG गाडी आहे. या गाडीचे किलोमीटर पण एक 70 ते 75 हजार झालेली गाडी फक्त. ह्या गाडीवर आपण प्राइस कोट केली या गाडीची 7.5 लाख रुपये. त्यात पण थोडेफार प्राइस निगोशिएबल करून देण्यात येईल तुम्हाला आणि लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्र मिळून जाईल. त्याच्यावर लोन किती कराल? या गाडीवर तुम्हाला 6-6.5 लाखापर्यंत लोन होऊन जाईल. ओनर किती व्हायचं? फर्स्ट ओनर गाडी आहे. ओके. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 इर्टिगा तर दिली, एक पेट्रोल वाली दिली, एक डिझेल वाली दिली. भरपूर चांगल्या कंडिशन मध्ये 2 इर्टिगा दिली. तर ह्या वेळेला अशा 2 चॉईस मध्ये अजून कोणत्या कोणत्या गाड्या आहेत? अशाच सेम याच्यामध्ये तुमच्याकडे आपल्याकडे 2 वॅगनार, 2 होंडा सिटी, 2 इनोवा, 2 इर्टिगा, अशा बऱ्याच आहेत. 2 इंडिका पण आहेत आपल्याकडे यावेळेस. बऱ्याच ऑप्शन आहेत तुम्हाला बघण्यासाठी. म्हणजे 2 ऑप्शन ठेवलेले आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मिळून जातील. स्विफ्ट पण 2 ते 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे स्विफ्टचे पण. त्याचे पण डिटेल सांगू. चालेल सर. आपली नेक्स्ट आपल्याकडे मारुती सुझुकी सियाज आहे. सिंगल ओनर गाडी आहे. एकदम बेस्ट कंडिशन, टोटली शोरूम मेंटेन गाडी आहे. गाडीचे किलोमीटर फक्त 60 ते 65 हजार किलोमीटर झालेले आहेत. ओके. आणि त्या गाडीची आपण प्राइस कोट केलेली 6,75,000 रुपये. त्यात पण आपल्याला थोडाफार रेटमध्ये निगोशिएट करून देण्यात येईल. प्लस लोन फॅसिलिटी अवेलेबल करायला गेलं तर 5 लाखापर्यंत या गाडीवर लोन आरामात होऊन जाईल. ओके. काय इयर सांगितलं? 2018ची सिंगल ओनर. सिंगल ओनर मध्ये चालली किती आहे गाडी? काय 60 ते 65 हजार चालली फक्त. चालेल मित्रांनो, भरपूर चांगल्या कंडिशन मध्ये तुम्हाला या वेळेला स्टॉक बघायला भेटणार आहे. तर सर नेक्स्ट आपली सगळ्यांना आवडणारी गाडी आणि प्रीमियम गाडी आलेली आहे आपल्याकडे. ह्यामध्ये आता मर्सिडीज गाडी 2010 एंडिंगचं मॉडेल आहे. गाडी 3rd ओनर आहे. गाडी सनरूफ वगैरे पूर्ण फंक्शन वर्किंग मध्ये आहेत गाडीचे. E क्लास गाडी आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज नाही. इंटेरियर तुम्ही व्हिडिओ मार्फत बघून घ्या. गाडीची प्राइस आपण 5.5 लाख रुपये कोट करतोय. त्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके. लोन नाही होणार? लोन नाही, कॅश टू कॅश करावं लागेल. आतून गाडी कशी आहे? आतून एकदम फुल्ली मेंटेन गाडी आहे. तुम्हाला सर्व फंक्शन चालू मिळतील. तुम्हाला गाडीचे सनरूफ बघा, एसीचा बघून घ्या, बाकीचे प्रीमियम सीट कव्हर वगैरे ते पूर्ण प्रीमियम कंपनी फिटेड आहे. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा घेऊन कुठलाही खर्च करायचा नाही. एकदम रेडी टू यूज गाडी. ओके. आणि बेस्ट डील काय झालेलं आपल्या व्ह्यूअर साठी? यामध्ये आपण मान सन्मान करून देऊ. तरी 5.25 लाखापर्यंत गाडी फायनल होऊन जाईल. ओके. तुम्हाला प्रीमियम, ज्यांना प्रीमियम गाड्यांचा शौक आहे मित्रांनो आणि तुम्हाला लो बजेट मध्ये गाडी घ्यायची आहे तर आपल्याकडे मर्सिडीज आलेली आहे. एकदम चांगल्या बजेट मध्ये तुम्हाला ही गाडी भेटून जाईल. कॅश टू कॅश डील करावी लागेल तुम्हाला. गाडी बघून घ्या, कंडिशन मध्ये आहे. टायर वगैरे तुम्हाला 70-80% भेटून जातील. चालेल. डिझेल मध्ये गाडी असणार. छोट्या फॅमिलीसाठी ज्यादा तर आपण ह्या गाडीचा यूज करतो. तर वॅगनर आहे आपल्याकडे ग्रे कलर मध्ये. सर काय राहणार आहे? आपल्याकडे ही वॅगनर 2018ची सिंगल ओनर कंपनी फिटेड 74,000 किलोमीटर चालली गाडी फक्त. पूर्ण शोरूम मेंटेन गाडी, एकदम वेल कंडिशन मध्ये. गाडीचा एसी वगैरे एकदम चिल्ड आहे. कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही. तुम्ही इंटेरियर वगैरे चेक करून घ्या. टायर कंडिशन बघून घ्या गाडीची. या गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे 2018च्या गाडीची 4,25,000 रुपये. त्यामध्ये पण थोडंफार मान सन्मान करण्यात येईल आणि 3 ते 3.25 लाखापर्यंत लोन होऊन जाईल गाडी. चालेल. आणि ओनर फर्स्ट असणार? फर्स्ट ओनर आहे. चालेल. वॅगनर पण आहे मित्रांनो चांगल्या कंडिशन मध्ये. आणि सर आता तुम्ही गाड्या तर एकदम बजेट मध्ये आणि तुम्ही लोन वगैरे फॅसिलिटी खूप चांगल्या पद्धतीने करून देता. गाड्याचे डॉक्युमेंट तुम्ही कस्टमरच्या नावावरती किती दिवसात करून देता? जर आपण कॅश मध्ये व्यवहार केला, जर तुम्ही पिंपरी चिंचवड किंवा पुणे आपल्या एरियातले मधले जेवढे कस्टमर असतील त्यांच्या नावावर करायला जास्त 15 ते 20 दिवसाचा टाइम लागतो. जर समजा लोन प्रोसेस केली तर आपण पूर्ण डॉक्युमेंट हे लोन बँकेकडे हँडओव्हर केलेले असतात. बँक जास्तीत जास्त आठवड्याभरामध्ये गाडी नावावर करून देते. ओके. आठवड्याभरामध्ये गाडी नावावर करते. आरसी घरी यायला तर 1 महिना 1.5 महिना टाइम जातो कोणतीही गाडी असू. ओके. त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस? त्याचे एक्स्ट्रा चार्जेस नसतात का? आपल्या बरोबर कॅश मध्ये डील असेल तर तुम्हाला आरटीओचे चार्जेस वगैरे सगळे सांगितलेल्या प्राइस मध्येच निगोशिएट ट्रान्सफर करून देण्यात येईल गाडी. लोन मध्ये ते थोडेफार चार्जेस ऍड होतात त्यांचे आरटीओचे ह्याचे.
तेवढे फक्त ते लोन मध्ये ऍड होऊन देते तुम्हाला. ओके. तर सर आता तुमचं शॉप पण भरपूर दिवसापासून आहे, तुम्हाला 4 व्हीलरचा खूप अनुभव पण आहे, तर ऍक्सिडेंट गाडी कशी ओळखायची सर? जरा सांगू ऍक्सिडेंटल शकता? गाडीमध्ये जर ओळखायला गेलं तर तुम्हाला गाडीचे बोनेट ओपन केल्यानंतर गाडीचे एप्रॉन असतात, डोर चेक केले, डोरला एक सील असतं, ते सील चेक केले की तुम्हाला त्या गाडीची कंडिशन कळून जाते. ओके. आता ते बऱ्यापैकी लोकांना त्या गोष्टी समजणार नाहीत. जर तुम्ही जवळपासच्या कुठल्या तुमच्या ओळखीचा मेकॅनिक आणून गाडी चेक करायला लावली तरी हरकत नाही. ओके, चालेल सर. नेक्स्ट आपली गाडी इकडे होंडा सिटी आहे, 2016चं मॉडेल आहे. हम्म. गाडी सिंगल ओनर आहे आणि प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे ही. या गाडीची प्राइस आपण कोट केलेली 5.5 लाख रुपये, त्यामध्ये निगोशिएट करून देऊ आपण थोडं. ओके. लोन नाही होणार या गाडी? लोन होऊन जाईल ना, 2016चं मॉडेल आहे, त्यामुळे या गाडीवर एक तरी 4-4.5 लाखापर्यंत लोन होऊन जाईल. ओके. ओनर फर्स्ट असणार? फर्स्ट ओनर आहे. ओके. आतून गाडी कशी आहे? गाडी टायर एकदम वगैरे? क्लीन कंडिशन मध्ये आहे, 60,000 चाललेली फक्त गाडी. तर आदित्य सर भरपूर प्रीमियम गाड्या दिल्या, आता लो बजेट मध्ये द्या ना थोडं गाड्या. लो बजेट मध्ये आपण आता सेंट्रो गाडी सेंट्रो. आणलेली आहे. हम्म. 2006 ची गाडी आहे, रिपासिंग केली 2027 पर्यंत, एप्रिल पर्यंत गाडी पेपर क्लिअर केलेले आहेत. ओके. प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे, MH12 पासिंग. या गाडीची प्राइस आपण कोट केलेली फक्त 90,000 रुपये. 90,000 ला? 90,000 मध्ये तुम्हाला गाडी नावावर पण करून देण्यात येईल. ओके. काय रनिंग बिनिंग सांगू शकता का या गाडीचं? गाडीचं किलोमीटर तरी 1 लाखाच्या दरम्यान झालेले. ओके. आणि ओनर? ओनर गाडी फर्स्ट ओनर आहे. फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर मध्ये गाडी गाडी 90,000 ला देताय? 90,000 मध्ये गाडी भेटून जाईल तुम्हाला. त्यामध्ये आरटीओ चे चार्जेस सगळे इन्क्लूड आहे. ओके. आणि पेट्रोल मध्ये आहे का? पेट्रोल इंजिन आहे. चालेल. पेट्रोल इंजिन मध्ये गाडीचं पासिंग MH12. साहेब आपण आता ही सेंट्रो तर तुम्ही 90,000 ला दिली, खरं मला 90,000 पासून 90,000 पेक्षा पण कमी गाडी पाहिजे. 90,000 पेक्षा पण कमी आपल्याकडे 80,000 रुपयामध्ये इंडिका गाडी आहे. ओके. ही गाडी पेट्रोल CNG मध्ये 2008 ची गाडी. हम्म. या गाडीची प्राइस आपण कोट केली फक्त 80,000 रुपये. त्यामुळे तुम्हाला गाडी पूर्ण नावावर वगैरे सर्व करून देण्यात येईल. गाडी CNG बसवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायची गरज नाहीये. ओके. प्लस त्यानंतर गाडीची रिपासिंग केलेली आहे, 2028 पर्यंत पेपर पण चालू करून घेतलेले. कंडिशन वर्किंग कंडिशन मध्ये पूर्ण तुम्ही गाडी घेऊन डायरेक्ट यूज पण करू शकता. पेपरचा काही प्रॉब्लेम येणार नाही, काहीच नाही. पेट्रोल प्लस CNG मध्ये तुम्हाला ही इंडिका भेटते फक्त 80,000. आणि आपल्या व्ह्युअर्स साठी काय डिस्काउंट आपण समोरासमोर आल्यावर करून देऊ. गाडी बघा, काही प्रॉब्लेम नाही, गाडी चेक करा तुम्ही. सेम अजून आपल्या त्याच ह्याच्यामध्ये इंडिका अजून एक आहे, ओके. पण प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे, 2011चं मॉडेल. हम्म. ही 11चं मॉडेल आहे, प्युअर पेट्रोल गाडी. ह्या गाडीची किंमत आपण 90,000 ठेवलेली, ओके. त्यामुळे तुम्हाला गाडी ट्रान्सफर करून देऊ आपण. MH12 पासिंग मध्ये ही पण इंडिका तुम्हाला भेटून जाईल बजेट मध्ये. तर भरपूर चांगला स्टॉक ठेवायला तुम्ही लो बजेट मध्ये दिलेला आहे. तर अजून आपल्याकडे MH12 पासिंग मध्ये मित्र MH12 पासिंग मध्ये झेन आहे आपल्याकडे, तर काय देता ही येईल मग? 2006 ची झेन आहे आपल्याकडे, रिपासिंग केलेली आहे. गाडीचे 2026 पर्यंत पेपर चालू आहेत. हम्म. गाडीचे आत्ताच गाडीचे 4 टायर नवीन टाकलेत, मॅक्विल वगैरे टाकलेले आहे गाडीला. ओके. पूर्ण वेल मेंटेन गाडी, मॉडिफाईड केलेली गाडी आहे. हम्म. या गाडीची प्राइस आपण 1,10,000 रुपये कोट करतोय, त्यात तुम्हाला ट्रान्सफर करून देऊ आपण. ओके. 1,10,000. ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार आहे. ओनर फर्स्ट असणार आहे, सेकंड ओनर. सेकंड ओनर. आणि टायर वगैरे नवीन टाकले टायर पूर्ण आत्ताचे अवेलेबल आहेत. तुम्ही गाडीची इंटेरियर पूर्ण व्हिडिओ मार्फत बघू शकता. I10 आलेली आहे आपल्याकडे. नेक्स्ट आपल्याकडे I10 आहे, 2012 ची प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे, हम्म. सेकंड ओनर गाडी आहे. या गाडीची प्राइस आपण कोट केलेली 2 लाख रुपये, त्यामध्ये प्राइस निगोशिएबल करून देण्यात येईल. आणि गाडीचे तुम्हाला या गाडीवर लोन पण होऊन जाईल. लोन किती करायला या या गाडीवर? गाडीवर 1 ते 1.25 लाखापर्यंत लोन करून देण्यात येईल. चालेल. आणि ओनर सर? ओनर सेकंड आहे गाडी. सेकंड ओनर. चालेल. I10 पण तुम्हाला भरपूर कमी बजेट मध्ये दिलेले आहे. नेक्स्ट आपल्याकडे स्विफ्ट आणलेली आहे, ऑटोमॅटिक डिझेल व्हेरियंट मध्ये स्विफ्ट आहे. ओके. या गाडीची प्राइस आपण कोट केलेली 6.5 लाख रुपये, त्यामध्ये तुम्हाला थोडंफार निगोशिएट करून देऊ. प्लस गाडी ट्रान्सफर वगैरेचं कुठल्याही प्रकारचं ह्याचं टेन्शन नाही. गाडीचा इन्शुरन्स पण फुल चालू आहे. ओके. एक आता 8 महिने अजून इन्शुरन्स चालू आहे गाडीचा. गाडी किलोमीटर काहीतरी 60 का 70,000 चाललेली आहे फक्त गाडी. ओके. आपण मग अशी एक रेड कलर वाली दिली, ती कितीला दिली आपण? डिझेल व्हेरियंट ती 6,75,000 रुपये, ही ही 6.5 लाख दुसरी रुपये. आहे. चालेल. दोन आहेत, तुम्हाला ऑप्शन आहेत मित्रांनो, घेऊ शकता. नेक्स्ट आपल्याकडे मारुती सुझुकी सेलेरिओ कंपनी भेटेड CNG VXI 4 पॉवर विंडो वगैरे पूर्ण मेंटेन गाडी आहे. टायर कंडिशन पण ते 70 ते 80% टायर आहेत. हम्म. या गाडीची प्राइस आपण कोट केलेली 5,40,000 रुपये, त्यामध्ये थोडंफार मान सन्मान करण्यात येईल. 5,40,000. डाऊन पेमेंट किती करावं लागेल? लाख रुपये डाऊन पेमेंट केलं की तुम्हाला बाकीचं लोन करून देणार. ओके. तुमच्याकडे प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक तरी डस्टर असते, ह्या वेळेला पण एक आहे, तर काय देता या? आपल्याकडे रेनॉल्टची डस्टर 2015चं मॉडेल आहे. हम्म. गाडी सेकंड ओनर आहे.
डिझेल व्हेरियंट मध्ये 85 PS गाडी, या गाडीची प्राइस आपण 4 लाख रुपये कोट करतोय. ओके. त्यामध्ये तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल होऊन जाईल आणि थोडंफार मानसन्मान करण्यात येईल. आणि गाडीचं ओनर वगैरे काय आहे? गाडी सेकंड ओनर गाडी सेकंड diesel चालली variant. किती आहे सर? गाडीचे किलोमीटर काहीतरी एक 90,000 झाले. ओके. आणि आतून गाडी वगैरे कंडिशन पूर्ण मध्ये आहे इंटेरियर ना? वगैरे तुम्ही व्हिडिओ मार्फत बघून घ्या. पूर्ण वेल मेंटेन गाडी. चालेल. आदित्य सर 20 ते 25 गाड्या दाखवल्या, झाल्या की अजून? नाही सर मॅडम, अजून आपल्याकडे 7 ते 8 गाड्या अवेलेबल आहेत. अरे बापरे, या समोर लागलेल्या तुमच्याकडे? पुढचे लागलेल्या पण आपल्याला त्यामध्ये प्रीमियम पण आहे, लो बजेट मध्ये पण आहेत गाड्या अजून आपल्याकडे. होंडा सिटी फॅन्सी नंबर मध्ये व्हाईट कलर मध्ये गाडी सेकंड ओनर आहे. सनरूफ आहे गाडीला, डिझेल व्हेरियंट मध्ये गाडी. ओके. या गाडीची प्राइस आपण कोट केलेले 5,40,000 रुपये. त्यात तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल होऊन जाईल 4 लाखापर्यंत. ओके. गाडी तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठे जावं तुम्हाला एकदम बेस्ट कंडिशन मध्ये होंडा सिटी मिळेल, व्हाईट कलर मध्ये, चॉईस नंबर. ओके. आणि सनरूफ मध्ये भेटून जाईल मित्रांनो. आणि ह्याच्यावरती लोन किती कराल सर? या गाडीला तुम्हाला 4 लाखापर्यंत लोन होऊन जाईल, बाकी डाऊन पेमेंट करावं लागेल. चालेल. आणि आपले I20? आपली I20 आहे गाडी, पेट्रोल इंजिन मध्ये 2018 ची सिंगल ओनर डॉक्टर यूज गाडी आहे. ओके. गाडीची प्राइस आपण कोट केलेली आहे 5.5 लाख रुपये. त्यामुळे तुम्हाला थोडाफार प्राइसिंग मध्ये कमी जास्त करून देण्यात येईल. गाडीचे पॉवर विंडो वगैरे पूर्ण वर्किंग मध्ये, गाडी एकदम क्लीन कंडिशन मध्ये. फक्त गाडी 40,000 किलोमीटर चालली. कशी चालली हो एवढी 40,000? डॉक्टर यूज गाडी, त्यांच्याकडे बऱ्याच गाड्या असल्यामुळे गाडीचा वापर काही झालेला नाही. तुम्ही शोरूम रेकॉर्ड जरी घेतलं गाडीचं तरी तुम्हाला कळून जाईल गाडीची कंडिशन. इतकं 40,000 रनिंग निघत? फक्त 40,000 किलोमीटर. गाडीची सर्व्हिसिंग 38,000ला झालेली लास्ट. तुम्ही शोरूमला जरी चेक केलं तरी होऊन जाईल, किंवा नुसतं गाडीला स्टार्टर मारलं तरी तुम्हाला आवाजावर त्याचा अंदाज येईल. ओके. फर्स्ट ओनर मध्ये आहे मॅम. आपण आता लो बजेट मध्ये सगळ्यात भारी कंडिशन मध्ये सेंट्रो घेऊन आलेलो, ते पण पेट्रोल CNG आणि सगळ्यात कमी रेट मध्ये. कुठे गाडी? गाडी समोर लागलेली आहे. ओके. आपलीच गाडी आहे? आपलीच गाडी आहे. 2006चं मॉडेल आहे. रिपासिंग केली 2026 पर्यंत. सेकंड ओनर गाडी आहे. ओके. या गाडीची प्राइस आपण फक्त 1,20,000 रुपये कोट करतोय. त्यात तुम्हाला गाडी CNG आहे, पूर्ण वर्किंग कंडिशन मध्ये गाडी आहे. ओके. तुम्ही गाडी या कधी टेस्ट राईड घ्या, एकदम बेस्ट कंडिशन मध्ये गाडी मिळून जाईल तुम्हाला ट्रान्सफर करून देऊ. 26 पर्यंत पेपर क्लिअर आहेत तुम्हाला. ओके. सर दुसरी इनोवा आली आपल्याकडे? आपल्याकडे ही इनोवा 2015चं मॉडेल आहे. ओके. गाडीचे सर्व टायर नवीन टाकलेले आहेत. इंटेरियर वगैरे पूर्ण बघून घ्या. गाडी एकदम वेल मेंटेन व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. या गाडीची प्राइस आपण कोट केली 10 लाख रुपये. ओके. गाडी सेकंड ओनर आहे, डिझेल व्हेरियंट मध्ये आणि 2.5Z मध्ये गाडी आहे. टॉप मॉडेल मध्ये पडते ही. ओके. त्यामुळे गाडीचे तुम्हाला टेस्ट राईड घ्यायला कधी या गाडी एकदम स्मूथ कंडिशन मध्ये मिळून जाईल. ओनर किती आहे सर गाडी? गाडी सेकंड ओनर झालेली आहे. आतून गाडी, बाहेरून टायर वगैरे कसे पूर्ण आहेत? एकदम कंडिशन condition? गाडी आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायची गरज नाहीये. गाडी फक्त लाख किलोमीटर चाललेली आहे. ओके. 1,00,000 किलोमीटर चाललेली, सेकंड ओनर. आणि देणार आहात तुम्ही 10 लाख रुपये. त्यामध्ये थोडंफार कमी करण्यात येईल. 8 लाख रुपयापर्यंत लोन होऊन जाईल. लोकेशन सांगून द्या ना आपल्या व्ह्यूअर्ससाठी. आपलं लोकेशन आहे शिवार चौकामध्ये, शिवार हॉटेलच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला आहे. रोड टच दुकान आहे आपलं. त्यामुळे तुम्हाला शॉप शोधण्यासाठी जास्त कुठे कष्ट घ्यायची गरज पडणार. आपल्याकडे BMW 2012 ची सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. गाडी फक्त 1,20,000 किलोमीटर चाललेली आहे. प्रीमियम गाडी. ह्या गाडीचे नंबर पण बघून घ्या तुम्ही. चॉईस आहे, सनरूफ वगैरे पूर्ण गाडी वर्किंग मध्ये. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायची गरज पडणार नाही गाडीचा. 5 सिरीज मध्ये गाडी आहे ही 520D. या गाडी 520D मॉडेल आहे गाडीचं. 2012 ची आहे. गाडीची प्राइस पण आपण 12 लाख रुपये कोट केली. त्यामध्ये पण प्राइस निगोशिएबल करून देऊ आपण. ओनर किती असणार आहे? गाडी सिंगल ओनर मध्ये. एक वॅगनर आहे आपल्याकडे. वॅगनरचं काय देता डील? ही गाडी 2012 ची सिंगल ओनर गाडी आहे. गाडी आउटफिटेड CNG केलेला आहे. VXI मॉडेल आहे. गाडी तुम्ही MH42 पासिंग मध्ये. तुम्हाला गाडीचा नंबर वगैरे बघून घ्या. फॅन्सी नंबर आहे गाडीचा. या गाडीची प्राइस आपण फक्त 2,60,000 रुपये कोट केलेले विथ ऑल पेपरवर. ओके. खूप 2,60,000 रुपये विथ ऑल पेपरवर. ओके. 2,60,000. आणि ह्याच्यावर लोन होणार का सर? लोन होऊन जाईल या गाडीवर. तर ह्या गाडीवर तुम्हाला 1.5 ते 2 लाखापर्यंतच्या दरम्यान लोन मिळून जाईल. मग किती येताना किती? 50,000 रुपये घेऊन यायचे? 50,000 रुपये घेऊन या. लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ. ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठल्याही असू द्या. आपल्याकडे बऱ्यापैकी कस्टमर जे जवळपास पुण्याच्या म्हणजे बारामती, इंदापूर साईडचे येतात, त्यांचे लोकल पासिंग आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि CNG आता त्या साईडला पण बऱ्यापैकी अवेलेबल झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी इथून जरी गाडी घेतली तरी त्यांना कमी पैशामध्ये तिथं CNG वापरता येईल गाडी. तर आदित्य सर स्विफ्ट डिझायर आणलेली आहे, काय डिटेल्स देत आहे मग याची? आपण स्विफ्ट डिझायर आजच आपल्या शॉप मध्ये आली. पेट्रोल CNG मध्ये. ओके. 2015 ची गाडी. CNG आउटफिटर बसवलेला आहे. VXI मॉडेल आहे. ही गाडी फक्त 83,000 किलोमीटर चाललेली गाडी. ओके. आणि गाडी फर्स्ट ओनर आहे. त्यामुळे गाडीची तुम्ही इंटेरियर वगैरे बघून घ्या. पूर्ण मेंटेन गाडी आहे.
या गाडीला कुठलाही खर्च करायची गरज पडणार नाही तुम्हाला. ह्या गाडीची प्राइस आपण कोट केलेली आहे 5.25 लाख रुपये. त्यामुळे थोडंफार अजून मानसन्मान करून ओनर किती वर्षा फर्स्ट ओनर गाडी. चालेल. तर फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ह्याच्यावरती लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. तर ह्या सर्व गाड्या घेण्यासाठी यायचं आहे सिद्धिविनायक मोटर्स मध्ये. स्क्रीनवर नंबर शो होत आहे मित्रांनो. काही प्रॉब्लेम येत असेल तर डायरेक्टली कॉल करा आणि गुगल मॅप वगैरे तुम्ही मागून घ्या आणि ह्या गाड्यांची डील आमच्या मित्रांना तुम्ही काय सांगू शकता. आपलं कॉलिंग टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. त्या टायमिंग मध्ये तुम्ही कधीही कॉल करा, प्रत्येक गाड्यांची डिटेल तुम्हाला देण्यात येईल आपल्याकडून. बऱ्यापैकी आता 9 ते 10 वर्ष झालं आपलं शॉप असल्यामुळे बऱ्याच लोकांचे कॉल येत असतात. कधी कधी आमच्याकडून कॉलला उत्तर देण्यास लेट होतो किंवा कधी कधी उत्तर दिलं जात नाही. तर त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तर तुम्हाला त्यामध्ये सर्व गाड्यांचे डिटेल मिळून जातील. एखादी नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपमध्ये मेसेज टाकून ठेवा. जास्तीत जास्त थोड्या टाइमचा गॅप पडेल पण तुम्हाला त्याचे डिटेल सर्व मिळून जातील प्रत्येक गाडीचे. आपल्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्या गाड्या असतात, त्याच्यामुळे थोडासा कॉलला रिस्पॉन्स द्यायला वेळ लागतो. थोडंसं तुम्ही समजून घ्या. ओके मित्रांनो, यांचा जर 2 व्हीलर जर तुम्हाला घ्यायची असेल तर 2 व्हीलरचा सुद्धा व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. तर तिथे जाऊन पण तुम्ही बघा. तुम्हाला 2 व्हीलर आवडली तर 2 व्हीलर परचेस करा, या 4 व्हीलर आवडली 4 व्हीलर परचेस करा. तर लवकरात लवकर या स्टॉक खूप चांगला आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट मध्ये सांगा आणि आजच्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच भेटेन मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.